दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही केली गोव्याच्या प्रसिद्ध कलंगूट बीचवर. खास गोष्ट म्हणजे आमच्या हॉटेलच्याच मागे हा सुंदर बीच होता. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर आम्ही इथं यायचो आणि जवळपास 1 तास समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉक करत दिवसाची सुरुवात करायचो. त्यानंतर सकाळी 10च्या सुमारास आम्ही निघालो चापोरा किल्ल्याच्या दिशेने. चापोरा किल्ला गोव्याच्या वॅगाटोर बीच जवळ चापोरा नदीच्या काठावर एक उंच टेकडीवर वसलेला आहे. या किल्ल्यावरून अरबी समुद्र, चापोरा नदी आणि आसपासच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. चापोरा किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे. सुरुवातीला हा किल्ला बिजापूरच्या आदिलशाही सुलतानांनी बांधला होता. त्या काळात या ठिकाणाला शहापूर असं नाव होतं. सन 1617 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला पुन्हा बांधून अधिक मजबूत केला. उत्तर गोव्याचे संरक्षण करणे आणि समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवणे हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. इतिहासात हा किल्ला अनेक वेळा मराठे आणि पोर्तुगीज यांच्या ताब्यात गेला. शेवटी पोर्तुगीजांनी पुन्हा ताबा मिळवला. कालांतराने त्यांचे लष्करी महत्त्व कमी झाले आणि 1892 मध्ये हा किल्ला सोडून देण्यात आला. आज हा किल्ला विशेषतः दिल चाहता है या बॉलिवूड चित्रपटामुळे खूप प्रसिद्ध झाला आहे, कारण चित्रपटातील काही महत्त्वाचे सीन येथे शूट झाले होते. त्यामुळे आजही अनेक पर्यटक दिल चाहता है मूवीचं शूटिंग झालेला हा पॉइंट पाहण्यासाठी येत असतात. आता चापोरा फोर्ट एक्सप्लोअर करून झाल्यानंतर तिथूनच 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर असलेल्या हाऊस ऑफ चापोरा हे लोकेशन पाहण्यासाठी आम्ही गेलो. गोव्याच्या सुंदर चापोरा परिसरात वसलेलं हाऊस ऑफ चापोरा हे एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. चापोरा नदीच्या काठावर असलेलं हे ठिकाण खास करून म्युझिक, इव्हेंट्स आणि नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेकदा लाईव्ह डीजे पार्टीज आणि विविध इव्हेंट्स आयोजित केले जातात. सुंदर ॲम्बियन्स, भन्नाट म्युझिक आणि पार्टीची वाईब यामुळे हाऊस ऑफ चापोरा हे गोव्यातील एक लोकप्रिय नाईट लाईफ डेस्टिनेशन बनले आहे. आम्ही इथं आलो होतो दुपारच्या वेळी, त्यामुळे वातावरण खूप शांत आणि निवांत वाटत होतं. पण जर तुम्हाला इथली खरी वाईब अनुभवायची असेल तर ती तुम्हाला रात्रीच्या वेळी नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे गोव्यात फिरायला आलेल्या पर्यटकांसाठी हाऊस ऑफ चापोरा हे खास आणि अट्रॅक्शन असे बनले आहे. आता हाऊस ऑफ चापोरा एक्सप्लोअर करेपर्यंत जवळजवळ दुपार झाली होती. त्यामुळे आम्ही तिथेच एक लोकल रेस्टॉरंट होतं, तिथं लंचसाठी गेलो. दुपारच्या लंचसाठी आम्ही पोहोचलो होतो जेनीज किचनमध्ये. इथलं एकंदर म्युझिकल वाईब आणि गोव्याच्या खास मसाल्यांनी बनलेलं जेवण, त्याची मजाच काही वेगळी होती. इथे आम्ही 1 बांगडा थाळी, 2 चोणक थाळी आणि 1 सुरमई थाळी अशी ताजी आणि चवदार समुद्र थाळी ऑर्डर केली. गोव्याच्या पारंपरिक मसाल्यांमध्ये बनलेलं हे जेवण खरंच खूप स्वादिष्ट होतं आणि प्रत्येक घासात त्याची चव देखील जाणवत होती. तर जेनीज किचनमध्ये लंच झाल्यानंतर आम्ही मोर्जिम बीचवरती गेलो. आता तुम्हाला जर ऊन नको असेल तर तुमच्यासाठी हा बीच एकदम परफेक्ट लोकेशन आहे. गोव्यात तुम्हाला खूप सुंदर बीचेस पाहायला मिळतात, पण जर तुम्ही शांत आणि सुंदर बीच शोधत असाल तर मोर्जिम बीच तुमच्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. उत्तर गोव्यात चापोरा नदीजवळ असलेला हा बीच स्वच्छ पांढरी वाळू, शांत वातावरण आणि सुंदर सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी ऑलिव्ह रिडली कासव अंडी घालण्यासाठी येतात, त्यामुळे या बीचला टर्टल बीच असंही म्हटलं जातं. येथील बीच शॅक्स, कॅफेज आणि रेस्टॉरंटमध्ये तुम्ही स्वादिष्ट गोवन आणि सीफूडचा आनंद घेऊ शकता. शांत वातावरण, समुद्राच्या सुंदर लाटा आणि मनमोहक सूर्यास्तामुळे हा बीच रिलॅक्सेशन आणि फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. गोव्याला आलात तर मोर्जिम बीचला भेट द्यायला नक्की विसरू नका.
तर या 2 दिवसामध्ये आपण बरेचसे नॉर्थ गोव्यातील बीचेस एक्सप्लोअर केले. तर त्यातील मला सर्वात आवडलेला बीच होता अंजुना बीच. गोव्यातील उत्तर भागात असलेला अंजुना बीच हा आपल्या वेगवेगळ्या वातावरणासाठी आणि सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पणजीपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेला हा बीच पर्यटकांना नेहमीच आकर्षित असतो. लालसर खडक, निळाशार समुद्र आणि शांत वातावरण यामुळे येथे येणाऱ्यांना एक वेगळाच अनुभव मिळतो. संध्याकाळच्या वेळी दिसणारा सुंदर सनसेट तर पर्यटकांसाठी खास आकर्षक असतो. अंजुना बीचवर वॉटर स्पोर्ट्स देखील करता येतात. येथे जेट स्काय, पॅरासेलिंग, बनाना राईड, बंपर राईड आणि स्पीड बोट यासारखे थरारक ॲक्टिव्हिटीज पर्यटकांसाठी खास उपलब्ध आहेत. त्यामुळे ॲडव्हेंचर करणाऱ्यांसाठी हा बीच एकदम परफेक्ट ठिकाण आहे. याशिवाय अंजुना बीचचे आणखीन एक खास आकर्षक म्हणजे अंजुना फ्ले मार्केट, जे दर बुधवारी भरते. येथे कपडे, ज्वेलरी, हँडीक्राफ्ट आणि अनेक आकर्षक वस्तू खरेदी करता येतात. म्हणूनच गोव्यात आलात तर अंजुना बीच आणि त्याचे प्रसिद्ध मार्केट अनुभवायला नक्की विसरू नका. तर या 2 दिवसांच्या गोवा एक्सप्लोअरमध्ये आपल्याला टोटल किती खर्च झाला ते आता आपण बघूया. आता जर आमच्या संपूर्ण ट्रिपचा खर्च पाहिला तर मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असा ट्रेनचा खर्च होता जवळपास 2,500 रुपये पर पर्सन. आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं ते ऑफलाईन बुक केलेलं आणि त्याचा खर्च आला 2,700 रुपये पर पर्सन. 4 दिवसांमध्ये आम्ही जेवणावर केलेला खर्च होता जवळपास 2,500 रुपये पर पर्सन. गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही 2 दिवसांसाठी स्कूटी रेंट केली होती आणि त्याचा खर्च आला 400 रुपये पर पर्सन. त्यानंतर स्टेशन ते हॉटेल आणि हॉटेल ते स्टेशन जाण्या येण्यासाठी आम्ही जी रिक्षा किंवा टॅक्सी बुक केली होती त्याचा खर्च 500 रुपये पर पर्सन. आणि शेवटी पेट्रोल, पार्किंग किंवा इतर छोटे मोठे खर्च मिळून साधारण 500 रुपये पर पर्सन खर्च आला. म्हणजे एकंदरीत 4 दिवसांची गोवा ट्रिप साधारण 8,500 रुपये पर पर्सनमध्ये पूर्ण झाली. तरी हा खर्च तुमच्या ट्रेन, हॉटेल किंवा फूडच्या प्रेफरन्सनुसार अजूनही कमी होऊ शकतो. म्हणजे बजेटमध्ये ट्रॅव्हल करणार असाल तर 5,000 ते 5,500 रुपीज पर पर्सनमध्ये तुम्ही गोवा एक्सप्लोअर करू शकता. तर मित्रांनो, अशी होती ही आमची गोवा ट्रिप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग अँड कीप एक्सप्लोरिंग.